सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांना आणि इथं जमलेल्या सर्व थोर मंडळींना माझा नमस्कार. इथं जमलेले सगळे मित्रमंडळी, आमचे सगळे टीम मेंबर्स आणि टीम मेंबर्सचे फॅमिलीज यांचे मी खूप स्वागत करतो. आजच्या या 10व्या वर्धापन दिनाच्या अत्यंत महत्त्वक्षणी सर्व इन्स्पिरेशन टीमचे, पालकांचे आणि मान्यवरांचे व सर्व उपस्थितांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. माझी सुरुवात एका सुशिक्षित शेतकरी कुटुंबातून झाली. बालपण तसे साधेपणातच गेले. माझ्या आईबरोबरच्या संवादातून माझ्या मनात मेकॅनिकल इंजिनियर बनण्याची स्वप्न निर्माण झाले. असंच आईबरोबर संवाद करत असताना काय करायचं आणि पुढं कशी वाटचाल वगैरे असं मला आठवतं पुसटचं की शाळेत असताना तर मेकॅनिकल इंजिनियर बनायचं असं कुठून तरी मनामध्ये आलं आणि माझ्या आयुष्याला एक दिशा मिळाली. माझ्या वडिलांनी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पाठबळ दिले. माझे शिक्षण हे आमच्या आत्यांच्याकडे झाले. आमच्या आत्याही आज इथे उपस्थित आहेत. मग मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री केली. नंतर गेट एक्झामिनेशन दिली, जी की पोस्ट ग्रॅज्युएट करण्यासाठी द्यावी लागते. आणि नंतर मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केलं कराड गव्हर्नमेंटमधून. त्याचबरोबर मला त्यावेळेला नेहमी वाटायचं की काहीतरी करावं, काहीतरी म्हणजे समाज प्रमुख असं काहीतरी करावं. सो मी IAS ह्या एक्झामसाठी थोडं माझी असं मनाची तयारी झाली होती की IAS करायचं. मग मी डिफेन्स सर्व्हिसेस आहे जे की शॉर्ट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड SSB ह्याची पण तयारी त्याच्यानंतर केली डिग्री झाल्यानंतर. पण मग आयुष्य सगळं काय आपलं मनासारखं होत नसतं, बरोबर. तर आयुष्याची दिशा ही हळूहळू बदलत गेली. काही प्रसंग असतात आणि आपल्या इच्छा तर बऱ्याच असतात, पण सगळंच काय त्याप्रमाणे होईल असं काय नसतं कधी. सो लाईफ इज नॉट ॲन मूवी, ओके, इट इज अ व्हेरी प्रॅक्टिकल थिंग. मग भारतातील त्यानंतर मी नामांकित कंपन्यांमध्ये जॉब केले, नोकरी केली. साधारणतः 8 वर्ष मी भारतातील कंपन्यांच्यामध्ये नोकरी केली. त्याच्यानंतर मी बाहेरील कंपन्यांमध्ये ओव्हरसीजमध्ये साधारणतः एक 7-1 वर्ष काम केलं. त्याच्यामध्ये प्रथम जपानला जायची मला संधी मिळाली LNTमधून. त्याच्यानंतर मी मलेशियामध्ये होतो बरेच, एक 6-7 वर्ष, बऱ्याच जणांना आता माहीत आहे. त्यानंतर शारजामध्ये पण 1 वर्षभर होतो. तिथून मला इंडोनेशिया किंवा इकडं सिंगापूर या देशांच्यामध्ये जाण्याची संधी मिळाली आणि काम करण्याची संधी मिळाली. आणि इथल्या वेगवेगळ्या देशांच्यामध्ये काम करत असताना तिथल्या वेगवेगळ्या संस्कृतीचा, तंत्रज्ञानाचा आणि कसं व्यवस्थापन असतं एक साधारणतः बघण्याचा मला अनुभव मिळाला. या सगळ्या प्रवासात मला एक गोष्ट स्पष्ट होत गेली की व्यापक काहीतरी निर्माण करण्याची, समाजासाठी, आपल्या लोकांसाठी काहीतरी उपयुक्त चिरकाल काम करणे हेच तर आपलं ध्येय असावे, हे उद्दिष्ट तयार झाले मनामध्ये. त्यात माझी पत्नी दीप्तीने या माझ्या उद्दिष्टांची पारख केली, स्वतःला त्याबरोबर जोडले. माझी प्रेरणा बनून ती सतत माझ्या पाठीशी उभी राहिली आणि आत्मविश्वास वाढवत गेली. आणि आम्ही 2015 साली परदेशातील एका मोठ्या कंपनीतील अत्यंत चांगल्या पगाराची स्थिर स्थावर नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्यासाठी आपल्या मायभूमीची वाट पकडली. आणि विन्स्पिरेशन ही संस्था उदयास आली 2015मध्ये. तर विन्स्पिरेशन ही केवळ एक कंपनी नाही, तर ती एक दृष्टी आहे. इट इज वन विजन अँड वी ऑल नो अवर विजन अँड मिशन, राईट. एक व्यावसायिक उत्कृष्टता, बिझनेस एक्सलन्स, पर्यावरणपूरक, सो एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, ग्राहक केंद्रित, कस्टमर ओरिएंटेड आणि नैतिक मूल्यांना जपणारे
सो मोरल व्हॅल्यूज विच प्रोटेक्ट्स द मोरल व्हॅल्यूज अशी संस्था उभारण्याची ही स्वप्नपूर्ती आहे. इट इज ड्रीम टू बिल्ड सच अन ऑर्गनायझेशन. या प्रवासात मला प्रेरणा मिळाली ती मी पदवी घेतलेल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय तात्यासाहेब कोरे यासारख्या ग्रामीण भागातील उद्योगांच्या साधेपणातून आणि दृष्टिकोनातून आर्ट ऑफ लिव्हिंगसारख्या संस्थेच्या तत्त्वज्ञानाने आणि ध्यानधारणेने अंतप्रेरणा निर्माण झाली. त्यातून मी काही वाचन केले. त्या वाचनामधून काही लेखक आहेत जसे रॉबिन शर्मा किंवा हे जरासे परदेशातील लेखक आहेत त्यांचे वाचन मी जरा केले. माझं शिक्षण इंग्लिश मिडियममधून झाल्यामुळे थोडंसं मराठीचं वाचनापेक्षा मी परदेशातल्या जरा लेखकाचे वाचन केले. तर सायमन सेनेक, नेपोलियन हिल असे काही नावं आहेत आणि स्कॉट पेक, डेव्हिड स्कॉट्स, रॉबर्ट कियोसाकी, माल्कम गॅडवेल, स्टीफन कोवे, जिम कोलिन्स वगैरे ज्यांनी मोठ्या मोठ्या कंपन्यांना कसं म्हणजे बिल्ड करायचं ह्याच्यासाठी दृष्टिकोन देतात. तर अशा लेखकांच्या वाचनातून मला काही प्रेरणा मिळत गेली. या पुस्तकातून प्रेरणा तयार होती. त्यांच्या विचारांच्यामुळे मनात एक ध्येयपूर्ण जीवन, एक उद्दिष्टपूर्ण जीवन, एक विजनरी लाईफ जगण्याची एक म्हणजे अशी भावना बळकट होत गेली आणि एक समहाव एक एनर्जी येत गेली की काहीतरी करायचं आहे आपल्याला. कोल्हापूरचे उद्यमनगर हे छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे निर्माण झाले. त्यांचे ते स्वप्न सामान्य लोकांनाही एकत्रित घेऊन येऊन उद्योग सुरू करावा हे विशेषतः आज या प्रवासाचा पाया ठरत आहे. इन्स्पिरेशन ही केवळ ही कंपनी नाही, ही एक ध्येयपूर्तीकडे जाणारी वाट आहे. हे केवळ नोकरीचे ठिकाण नाही तर हे कुटुंब आहे. अँड वी से हिअर दॅट वी कम हिअर टू मेक आवर लाईव्स, राईट. वी डोंट कम हिअर टू वर्क, वी कम हिअर टू मेक आवर लाईव्स. दॅट इज वॉट वी से हिअर अँड वी वॉन्ट टू लिव्ह दॅट. आपल्याला ते जगायचं आहे आणि आपल्याला ते सगळ्यांना तयार करायचं आहे. आपण सर्वजण या प्रवासाचे भागीदार आहात. आपण एक प्रथम पिढीतील उद्योजक केवळ आर्थिक यशासाठी नव्हे तर समाज हितासाठी आणि आत्मिक समाधानासाठी कार्य करतो. इन्स्पिरेशनच्या संस्थेला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. ही संस्था माझ्यासाठी फक्त व्यवसाय नाही, ती एक जबाबदारी आहे. एक प्रेरणादायी संघर्षाची आणि संधीची कहाणी आहे. ह्या 10 वर्षात आपण अनेक अडचणींना सामोरे गेलो. कोविडसारख्या कठीण वेळीही आली. आपण सर्वांनी एकत्र राहून धैर्याने, संयमाने आणि विश्वासाने हे दिवस पार केले. त्यावेळेला आम्ही अक्षरशः जस्ट काय काम म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये खूप कमी काम होतं आणि कुठले प्रोजेक्ट घ्यायचे, काय करायचं, तर अशा वेगवेगळ्या संधी, काही म्हणजे वेगळे नवीन एक्सपेरिमेंट्स करत गेलो की हे करू ते करू. लोकांना मोटिवेट कसं ठेवायचं, लोकांना आशावादी कसं ठेवायचं, पॉझिटिव्हिटी कशी इंटॅक्ट ठेवायची. कारण कोविड असा प्रसंग होता की हे चाललं आहे ते चाललं आहे, भीतीचं वातावरण आहे. पण आम्ही नेहमी म्हणलो की लाईक आवर ऑर्गनायझेशन नेम विन्स्पिरेशन, वी शूड कीप आवरसेल्फ इन्स्पायर्ड फर्स्ट. आणि दॅट इज वॉट वी केप्ट अस गोईंग. म्हणजे ते आम्हाला त्यावेळेला तारून नेलं की आमचं इन्स्पिरेशन टीमचं. आणि त्यावेळेला बरेचसेच आम्ही डिफेन्सचं एक काम केलं जे की DRDOचं काम आहे, ज्याच्यामध्ये एक छोटा आम्ही सेटअप बनवला होता आणि ते इंडियामध्ये आम्हीच प्रथम बनवलेला आहे. तो जो व्हायब्रेशन सिम्युलेटर आहे जे की जहाजांमध्ये जे युद्ध नेव्हीचे जहाजं असतात त्या जहाजांच्यामध्ये जे व्हायब्रेशन किंवा ते स्पंदन तयार होत असतात मशीन्सच्या याच्यामुळे, तर त्याच्यावरती स्टडी करून ते कमीत कमी कसे करावे ज्याच्यामुळून आपले जे शत्रू आहेत त्यांना ते रडारमध्ये कॅच होऊ नयेत यासाठी एक्सपेरिमेंट होता. तर त्याचा एक्सपेरिमेंटल सेटअप आपण तयार केला होता आणि तो कोल्हापूरमध्ये आपण तयार केला होता आणि उद्यमनगरमध्ये तयार केला होता आणि इथल्या टीम घेऊन आपण ते तयार केलं. तर इतकं भारी वाटलं त्यावेळेला की अरे म्हणजे आपण काहीतरी करू शकतो, भारी काहीतरी करू शकतो. तर त्यावेळेला ते कोविडमधलं एक असे वेगवेगळे गोष्टी होत्या. आम्ही त्यावेळेला बाहेर जायला रिस्ट्रिक्शन होते, त्यामुळं ते मेडिकलचे कार्ड घेऊन रवीने काय अरेंज केले होते तर आम्ही ह्याच्यातून तर ते कार्ड घेऊन असं फिरत होतो ते कामं करण्यासाठी वगैरे. सो आज मी या मंचावर उभं राहून माझ्या संपूर्ण टीमकडे पाहतो आणि मनापासून म्हणतो
तुम्ही केवळ कर्मचारी नाही, तर तुम्ही या स्वप्नाचे खरे शिल्पकार आहात. तुमच्या समर्पणामुळे, तुमच्या सातत्यामुळे, युअर कन्सिस्टन्सी, तुमच्या कष्टामुळे, बिकॉज ऑफ हार्डवर्क, इन्स्पिरेशन आज इथं उभी आहे आणि उद्या आणखी उंच भरारी घेईल. इट विल डेफिनेटली रीच पीक्स इन द कमिंग डेज और इयर्स. आपण आता पुढच्या टप्प्यावर जात आहोत. नवीन आव्हानं, नवीन चॅलेंजेस, नवीन न्यू प्रोजेक्ट्स, नवीन मार्केट्स आहेत, नवीन सेक्टर्स आहेत. ओके, आपली वाट पाहत आहेत. त्याच्याकडं आपण आता पुढं आपली झेप घ्यायची आहे. या पुढच्या दशकात आपण अधिक जबाबदारीने, अधिक जिद्दीने, अधिक सामाजिक भान ठेवू, इवन सोशल पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा काम करूया आणि आपली काम करण्याची प्रेरणा ठेवूया. आपण विन्स्पिरेशन या नावासारखेच प्रेरणादायी, इन्स्पिरेशनल असे सक्सेस किंवा यश मिळवूया. शेवटी मी माझ्या आईवडिलांचे, माझ्या कुटुंबियांचे, माझ्या नातेवाईकांचे, माझ्या टीमच्या पालकांचे, मित्र, मार्गदर्शकांचे आणि प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी माझ्या प्रवासात साथ दिली. अखेरीस मला असे वाटते, म्हणजे हा प्रवास करत असताना किंवा ज्यावेळेला कंपनी सुरू करायचं असं ठरवलं, त्यावेळेला एक नेहमी वाटायचं की काय, म्हणजे व्हॉट इज द पर्पज ऑफ अवर लाईफ, आपल्या लाईफचं पर्पज काय. तर हे 4 ओळी मला जरासं आठवल्या अशाच ह्या गेल्या 2-4 दिवसात. मला जरासं कधी कधी आठवलं तर मी काय तर लिहित असतो आणि असं आपलं हे करत असतो. मुलांना पण बरंच काय काय सांगत असतो आणि बोर करत असतो, बरोबर ना. सो थोडंसं जास्त बोर करत नाही. जीवन जगत जावे कर्मातून, जीवन जगत जावे कर्मातून, करत अनुभव स्वरूप आत्मपरीक्षण त्यातून, करत अनुभव स्वरूप आत्मपरीक्षण त्यातून. अशी एक एक पाने रचत जावी या जीवनरूपी पुस्तकाची, अशी एक एक पाने रचत जावी या जीवनरूपी पुस्तकाची. करून त्यास अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी, करून त्यास अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी. सुख समाधान असेल मग त्यात ह्या अंतरात्म्याचे, सुख समाधान असेल मग त्यात ह्या अंतरात्म्याचे. निश्चिंत होण्यासाठी, निश्चिंत होण्यासाठी. मी असं वाटतं की आपण कर्मयोगातून पुढं आपल्या म्हणजे ॲट द एंड ऑफ लाईफ वी शुड नॉट फील अनफुलफिल्ड. वी शुड फील वी आर फुलफिल्ड आवर लाईफ अँड देर इज नो रिग्रेट आफ्टर वॉट एवर दिस थिंग. सो थोडंसं मी आध्यात्मिक बोललो, ओके. ते थोडंसं काय समहाव ते मला आहे, आय डोंट नो. अँड विथ दिस आय एंड माय स्पीच. मी याच्यावर माझं हे संपवतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, इन्स्पिरेशन. धन्यवाद.